घेत आहोत तुर्तास. धन्यवाद या माहितीसाठी. तर पुढची बातमी आपण बघतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाची स्वबळाची तयारी आपल्याला बघायला मिळते. विधान परिषदेसाठी भाजपाने रणशिंग फुंकल्याचं बघायला मिळते. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा मोठ्या घडामोडी आपल्याला घडताना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीत मिठाचा खडा पडलाय का असं सुद्धा सध्या बोललं जात आहे. विधान परिषदेसाठी भाजपाची मोर्चे बांधणी मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाची स्वबळाची तयारी आहे. विधान परिषदेसाठी भाजपाने रणशिंग फुंकल्याचं बघायला मिळत आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी अविनाश कानडे त्यांच्याकडे आपण थेट जाऊया. अविनाश, काय तिकडनं अपडेट्स येत आहेत? भाजपाने मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे, काय चर्चा होतीये? अमित, आपण जर बघितलं तर शिवसेनेने देखील या जागेवर दावा केला. आमचा पारंपरिक मतदारसंघ असल्याचं सांगत शिवसेना आम्हीच हा मतदारसंघ लढवू असं सांगते. मात्र दुसरीकडे भाजपामध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळे भाजपाची फिल्डिंग आपल्याला या जागेसाठी पाहायला मिळते. विशेष म्हणजे आज किशोर शितोळे जे आहे, किशोर शितोळे यांनी पत्रकार परिषद घेतली. ते भाजपाचे शहर अध्यक्ष आहेत आणि यावेळी त्यांनी असं सांगितलंय की ही जागा मित्रपक्ष याच्यावर कसा दावा करू शकतो. खरं तर आम्ही आश्चर्यचकित आहोत की मित्रपक्षाने दावा केलाय, कारण त्यांच्यापेक्षा संख्या आमची जास्त आहे. आणि जर आकडेवारी आपण बघितली तर भाजपकडे 221 आहेत तर शिवसेनेकडे 127, म्हणजे भाजपच्या फक्त निम्मी संख्या ही शिवसेनेकडे आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आमचाच आहे, आम्हीच पूर्ण ताकदीने लढवू असं भाजप सांगतंय, वारंवार सांगतंय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची भेटही झाली. शिष्टमंडळ आम्ही भेटायला गेलो होतो आणि त्यांनी आपण या जागेसाठी सकारात्मक असल्याचं देखील सांगितलं. त्यासोबतच भाजपने एक प्रकारे शितोळेचं जर शेवटचं वाक्य बघितलं तर काही झालं तरी आम्ही ही जागा लढवू, म्हणजे पुन्हा एकदा जरी युती नाही झाली आणि सोबळावर जरी गेलो तर आमच्याकडे जेवढी संख्या आहे त्यानुसार आम्ही निवडून येऊ शकतो. म्हणजे जर युती नाही झाली तरी शिवसेनेने जरी आपला उमेदवार दिला तरी भाजप उभा राहील असे चिन्ह या ठिकाणी दिसतात. आणि पुन्हा एकदा जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, त्याचप्रमाणे यामध्ये पुन्हा विधान परिषदेमध्ये सुद्धा आता युतीमध्ये कुस्ती आणि बरोबर. त्यामुळे काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.